नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज पौष शुक्ल दशमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आज सर्वंकष स्वच्छता मोहीम. आणि ठाण्यात चौकाचौकात श्रीरामाचे झेंडे आणि विविध कार्यक्रमांचे बॅनर्स, संपूर्ण शहर राममय. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत राबवण्यात आली. त्याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियान, शिवमंदिर, आशापुरादेवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आणि परिसरात राबवण्यात आली. आतापर्यंत वागळे इस्टेट, वर्तकनगर, नौपाडा, कोपरी या प्रभाग समिती क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली आहे. माजिवडा मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदानं, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विसर्जन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर यांच्या खालील भाग इत्यादी ठिकाणी सफाई मोहीम झाली. गृहनिर्माण संस्था, टाउनशिप यांनी त्यांच्या अंतर्गत भागाचा तसेच सभोवताली देखील साफसफाई केली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या सफाईसाठी विहिरीचं पाणी वापरण्यात आलं असून रस्ते सफाईसाठी जेटिंग मशीन करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. माजिवडा मानपाडा विभागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मैदानं, मार्केट परिसर, फूट ओव्हर ब्रिज यांची साफसफाई करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता मोहीम डीप क्लिनिंग कॅम्पेन माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच स्थानिक रहिवासी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील सफाईसोबतच मंदिरं तसंच मंदिर परिसर देखील झाडलोट करून पाण्यानं स्वच्छ करण्यात आला. सर्वंकष स्वच्छता मोहीम ही व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच ठाणे शहर प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम संपूर्ण देशभर सुरू आहे. ठाण्यात देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सर्वंकष स्वच्छता अभियान सुरू आहे. ही स्वच्छता मोहीम केवळ 1 दिवसाची नसून ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि पुढे देखील सुरूच राहणार आहे. शहर स्वच्छ असलं की वातावरण देखील प्रदूषणमुक्त असतं, माणसाचं मन देखील स्वच्छ राहतं. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीचं स्वरूप दिलं असून ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच आपलं ठाणे शहर प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. माजिवडा मानपाडा या ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या प्रभाग समितीत राबवण्यात आली. सकाळी 6:30 वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजिवडा नाशिक हायवे, साईनाथ नगर, लोढा कॉम्प्लेक्स, यशस्वी नगर प्रभाग समिती ते शिवाजीनगर, दादलानी, बाळकुम नाका ते साकेत रोड, ढोकाळी, हायलँड रोड ते राम मारुती नगर, कोलशेत, लोढा, आमारा, कोलशेत, वरचा गाव, तत्वज्ञान विद्यापीठ, पाटलीपाडा, मानपाडा, मनोरमा नगर, ढोकाळी, आझाद नगर, ब्रह्मांड, काबरा सर्कल, पाटलीपाडा, इंदिरापाडा, डोंगरीपाडा, वामन नगर, तुर्भेपाडा, वाघबीळ गाव रोड, वाघबीळ नाका, कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा,
गायमुख, जैन मंदिर, गरीबनगर, ओवळा, भाईंदरपाडा, नागला बंदर, गायमुख, तानसा पाईपलाईन तसंच या परिसरातील नाले तसंच परिसरातील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची झाडून साफसफाई करण्यात आली। तसंच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले। माझिवडा मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदान, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, बस डेपो, मंदिर आणि त्यांचा परिसर, गणेश विसर्जन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर खालील भाग इत्यादी ठिकाणी देखील सफाई करण्यात आली। याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आलं। यावेळी शिवमंदिर, आशापुरा देवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर ही मंदिरं तसंच मंदिराचा परिसर झाडलोट करून पाण्यानं स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मेट्रो तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून सफाईची कामं सुरू करण्यात आली होती। तसंच रस्त्यावर उभी असलेली 17 भंगार वाहनं देखील यावेळी हटवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत मंदिराच्या सफाईसाठी विहिरींचं पाणी वापरण्यात आलं। तसंच रस्ते सफाईसाठी जेटिंग मशीन करून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला। या मोहिमेत महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग, विविध सामाजिक संस्था, NCC, NSS चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचा देखील सहभाग होता। श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्यात चौकात श्रीरामाचे झेंडे आणि विविध कार्यक्रमांचे बॅनर्स लावण्यात आले असून संपूर्ण ठाणे शहर राममय झाल्याचं चित्र दिसून येत आहे। ठाणे शहरातील प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं चौकात श्रीरामाचे झेंडे तसंच विविध कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे लावले आहेत। या भगव्या झेंड्यावर जय श्रीराम असं लिहिलं आहे। तसंच श्रीरामाची प्रतिमा देखील त्यावर दिसून येते। संपूर्ण कळवा परिसरात हे झेंडे लावले आहेत। यामुळे संपूर्ण कळवा परिसर राममय भगवा झाल्याचं दिसून येते। पालघरमध्ये 2 दिवसीय जनजागृती दौरा करण्यात आला। भूमिपुत्र समाज चलो पालघर जनसुनावणीसाठी म्हणत पालघरमधील भूमिपुत्र समाज बांधवांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सातपाटी, केळवा, कोरे, उसरणे, केळवा माहीम, टेंभी, वडेरावी, दातिवरे, झाई या सर्व कोळीवाड्यात हा जनजागृती दौरा काढण्यात आला। वाढवण बंदर बाबतीत जनसुनावणीसाठी मोठ्या संख्येनं कुटुंब कबिलासकट आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भूमिपुत्र समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवावी म्हणून हा जनजागृती दौरा करण्यात आला होता। पालघर इथं झालेल्या जनसुनावणीसाठी आपल्या भूमिपुत्र मच्छीमार समाजाला त्यांच्या निसर्ग संपन्न गावांना कायमचं पृथ्वीच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराविरुद्ध आपली स्पष्ट मतं, आपलं म्हणणं लेखी तसंच तोंडी मांडण्याची संधी कोणत्याही भूमिपुत्रानं गमावता कामा नये आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं जनसुनावणीसाठी उपस्थित राहून ती नोंदवावी यासाठी पालघर, डहाणू या संपूर्ण परिसरातील मच्छीमारी करणाऱ्या गावागावात जाऊन जनसुनावणीच्या बाबतीत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली। श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आयोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली। डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलात होणाऱ्या या सोहळ्याचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी तब्बल 62,000 पुस्तकांच्या माध्यमातून श्रीराम मंदिरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। त्याचं देखील अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय। पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा।
महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी आणि त्यांनी त्या नियमांचं कटाक्षानं पालन करावं या हेतूनं दरवर्षी सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व पटवून देण्यात येतं. यंदा देखील ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबवण्यात येतं. याच जनजागृती उपक्रमाचं पुढचं पाऊल म्हणून ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे रील मेकिंग, फोटोग्राफी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्वांनीच मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी केलं. सामाजिक बांधिलकी आणि रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्तानं लोढा लक्झरिया गृहनिर्माण संकुलातील दानशूर व्यापारी जेठामल आणि मनोज कुमार दुधाणी यांनी गृहसंकुलातील सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक यांना 500 कर्मचाऱ्यांना गरम कपडे आणि दीप यांचं वाटप केलं. संपूर्ण देशभरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेनं सामाजिक बांधिलकी लक्षात घेता लोढा लक्झरिया इथल्या दानशूर व्यापारी जेठामल आणि मनोज कुमार दुधाणी यांनी संकुलातील 500 कर्मचाऱ्यांना गरम कपडे आणि दीप वाटप केलं. विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, पण आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास आपण जगात आयुर्वेद आणखी पुढे नेऊ शकतो, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं. आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन या विषयावर आयुष मंत्रालयातर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि AIAC कॉन 2024 यांनी आयोजित करण्यात आलेलं एक प्रदर्शन भरलंय. याचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपण आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही दिलात त्याच्यापेक्षाही जास्त सन्मान या कार्यक्रमामुळे मिळाला आहे, असं नमूद करून नाईक पुढे म्हणाले की जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, पण आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान आणि जीवन कशा प्रकारे जगायचं हे सांगणं म्हणजेच आयुर्वेद होय. आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच यावंच लागतं. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढे देखील हल्ला करण्यात सज्ज आहेत. अशावेळी आयुर्वेद सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे, असं ते म्हणाले. भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालयं महाराष्ट्रामध्येच आहेत. त्यामुळं इथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावं, तसंच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणं गरजेचं आहे, असं मत महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात एक जुनं मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची मोबाईल ॲप पत्रिका आणि 2024च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या संमेलनात नागरिकांसाठी काय चिकित्सा, जनरल मेडिसिन, त्वचा विकार, योग आणि डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा इत्यादी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी, आयुर्वेदिक सल्ला आणि OPD उपलब्ध करण्यात आली असून आयुर्वेदिक तज्ज्ञांमार्फत ही तपासणी
विनामूल्य केली जाते. गडकरी रंगायतन आणि श्री समर्थ सेवक मंडळ इथे 22 जानेवारीपर्यंत हे आयुर्वेदिक महासंमेलन होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्तरावरून आयोजित केलेल्या शक्तिवंदना कार्यशाळेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील लाभार्थी आणि महिला मोर्चाच्या 6 जिल्ह्यातील 90 मंडलातील पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. ठाणे शहर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई, विरार, भिवंडी, ठाणे ग्रामीण, पालघर इत्यादी जिल्हा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच लाभार्थींसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशातील खासदार संगीता यादव यांच्या हस्ते झालं. शक्तिवंदना कार्यक्रमात खासदार संगीता यादव आणि अर्चना देसाई यांनी थेट लाभार्थी आणि महिला पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सुरू केलेल्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच काही लाभार्थींच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या. श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनाच्या निमित्तानं 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्यानं राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 22 जानेवारी ऐवजी 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. निवडणूक आयोगानं 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिवस 22 जानेवारी असा होता. पण श्री रामलल्ला प्रतिष्ठापना दिनानिमित्तानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगानं राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी मंगळवार 23 जानेवारी रोजी करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे. सुशासन, पारदर्शकता, समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रितपणे विचार म्हणजेच रामराज्य. मोदींनी दहशतवाद मुक्त भारत, गरिबी मुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर मुक्त भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली. सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा नेहपात श्रीरामानं केला. त्याचप्रमाणे भारतातील दुर्जन शक्ती आहेत. खिळखिळ करणाऱ्या शक्ती, दहशतवाद माजवणाऱ्या शक्तींचा नेहपात होणारच हे मोदी यांनी दाखवून दिले. आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक होतो. 370 कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितलं जातं, भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केलं. गावदेवी मैदान इथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. राम मंदिराच्या ठिकाणी उभं राहत आहे त्या ठिकाणी मस्जिद कधीच नव्हती. मीर बाकीनं देखील कधी तेथे नमाज अदा केला नाही. बाबरीचा मस्जिदचा केलेला ढाचा तो कलंकाचा ढाचा होता आणि तो गुलामीचा ढाचा 6 डिसेंबर 1992ला तोडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा राम मंदिराची स्थापना केली गेली. त्यावेळी नारा होता राम लल्ला आएंगे मंदिर वही बनाएंगे. आता नवीन नारा आहे राम लल्ला आएंगे मंदिर भव्य बनाएंगे. आता भव्य मंदिर होत आहे. गेल्या 9 वर्षात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून 25 कोटींच्या वर लोक गरिबी रेषेच्या वर आले. हा जगाच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. ज्यांच्या मनात कामात राम आहे त्यांच्या हातून काम घडतं. रामराज्याची संकल्पना मांडून मोदींनी हे कार्य केलं आहे. राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तेव्हा शेवटच्या माणसाला 25 पैसे मिळतात, उर्वरित 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकतं. पण मोदींनी सांगितलं मी 1 रुपया पाठवीन तो शेवटच्या माणसापर्यंत 1 रुपयाच पोहोचतो. श्रीरामांच्या चरित्रात परिवारवाद पाहायला मिळत नाही. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये स्वतःपेक्षा आपल्या परिवारापेक्षा समाजच श्रेष्ठ होता. राजकीय व्यक्तींच्या परिवारातले लोक आले तरी हरकत नाही, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वावर आलं पाहिजे. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोदींनी सामान्य माणसाला अधिकार दिलाय. त्यांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम त्यांनी केलंय.
सामान्य माणसांना सोबत घेऊन जी लोकशाही प्रभू श्रीरामांनी तयार केली ते करण्याचा प्रयत्न आज मोदी यांच्या माध्यमातून होतोय. प्रभू श्रीरामांनी महिलांचा जसा सन्मान केला त्याचप्रमाणे मोदी देखील सातत्यानं सांगतात की भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर भारतात 50% लोकसंख्या महिला आहेत, त्यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं पाहिजे. हनुमंताला जसं त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली तशीच भारताच्या शक्तीची जाणीव ही मोदींनी भारताला करून दिली. कोविड नंतर जगामध्ये सर्वात वेगानं धावणारी अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे. आता 5व्या क्रमांकावर आपण आलो आहोत. ऑब्झर्वेटरी देखील भारताजवळ आहे. ही जगातल्या कुठल्याच पुढारलेल्या देशाजवळ नाही, हेही भारतानं करून दाखवलंय. म्हणजेच ही ताकद भारतामध्ये होती त्याची जाणीव आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून मोदींनी करून दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृश्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आज सर्वंकष स्वच्छता मोहीम आणि ठाण्यात चौकात श्रीरामाचे झेंडे आणि विविध कार्यक्रमांचे बॅनर्स. संपूर्ण शहर झालं रामभवन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.